रात्रीचे 12 वाजले होते. गावात सर्व काही शांत होतं. पण त्या शांततेपेक्षा भयानक एक गोष्ट होती. ती म्हणजे मोठ्या वडाच्या मागची ती जुनाट काळोख चळवळ, जिथे गेल्या 10 वर्षांपासून कोणीच पाय ठेवत नव्हतं. पण आज त्या चाळीत 2 दोस्त चुकून पोचले होते. गाळ आणि लंगड्या. दोघांच्या चेहऱ्यावर भीतीपेक्षा भूक जास्त होती, कारण ते रात्रीचे वडापाव शोधत तिथे पोहोचले होते. अरे वडापाव दुकान कुठं काय झालं? बहुतेक भूताने खाल्लं वाटतं. दोघे पण हसू लागतात. पण अचानक दोघे पण घाबरतात. आत्तापर्यंत घड्याळात 12 वाजले होते, पण आता त्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले दिसत होते. दोघे तिथून पळू लागतात आणि पळत पळत ती एका वाड्यापाशी येऊन थांबतात. समोरून एक दार हळूच उघडते आणि आतून त्याचा छायाचा बाहेर पडत होता. आपण परत जायचं का? बरोबर, पण आधी बघू तरी कोण आहे. वडापाववाले असायचे. परत असं नको व्हायला. दारात येऊन 2 गिऱ्हाईक परत गेले. लांगड्याला का तू कस काय एवढा हुशार आहे? चल मला पकडून हुशार आहे का कुठला कोर्दवीस केलाय? लय बाता नको मारून, चल पुढं. थोडे पुढे जातात. त्या विचित्र वाड्यातून एक भली मोठी सावली बाहेर पडते. भली मोठी सावली पाहून एकाची पाटते तर एकाच्या कपाळात. आणि अचानक एक म्हातारा माणूस दारातून बाहेर येतो आणि वरडतो, अरे रात्री 12 नंतर तुमच्या बापानं वडापाव ठेवला. अरे जाऊ दे. दोघे पण हसू लागतात. अरे देवा, हे भूत नाही, दुकानदार आहे. पण त्यांना माहित नव्हतं खरं भूत अजून त्यांच्या मागे उभं होतं.